गेल्या 5 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेसाठीची समीकरणं सतत बदलत आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी कसं सामोरं जाणार, एकत्र लढणार की स्वबळाचा नारा देणार याची उत्सुकता होती। या कामामध्ये महायुतीनं काहीशी आघाडी घेतल्याचं चित्र आहे। मुंबईसारख्या ठिकाणी एकत्र तर इतर ठिकाणी ज्याचं जास्त बळ तो स्वबळ आजमावण्याच्या विचारात दिसतोय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। आमची भूमिका पक्की आहे। महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू। ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्या आम्ही वेगवेगळे लढू। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे। शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे। यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही। आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे। एखाद्या ठिकाणी तिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती। प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। महायुतीचं ठरलंय असं म्हणायला आता जागा आहे, कारण तसे सगळेच संकेत महायुतीतील नेते देत आहेत। मुंबईत महानगरपालिकेत काय करायचं, राज्यात कुठे एकत्र लढायचं, कुठे स्वबळावर लढायचं याची चाचपणी पूर्ण झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुका महायुतीत तर इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे। मुंबईमध्ये मराठी मते फुटू नयेत यासाठी उत्तर भारतीय मतांचा फायदा देखील महायुतीलाच व्हावा यासाठी सेना, भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची जास्त शक्यता आहे। तुम्हाला एक सांगू शकतो, हे स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका त्याच्यामध्ये की कधी कधी कार्यकर्त्यांना पण सांभाळावं लागतं। आता जर युतीमध्ये लढायचं असेल तर मग कोणी नाही कोणीतरी मागे पुढे सरकावंच लागतं, कारण सगळेच जर एका पक्षाचे बोलले आम्हाला एवढ्या सीट पाहिजेत किंवा आम्हालाच ही सीट पाहिजे आणि एका 2-2 सीटवरनं कदाचित पाठीपुढं होतं। पण मला असं वाटतंय मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका ह्या मोठ्या ज्या काय महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये युती होणं क्रमप्राप्त वाटतंय आणि ते होईल। आता नेते जरी महायुतीत लढू असं म्हणत असले तरी मुंबई वगळता अन्य ठिकाणी युती होण्याची शक्यता कमीच आहे। आज भाजपचं नेटवर्क गावोगाव आहे, सर्वाधिक कार्यकर्त्यांची नोंद आहे, पक्षाची सदस्य नोंदणीसुद्धा त्यांची सर्वाधिक आहे। अशा वेळेला स्वतंत्र लढावं तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी या दोघांचं काय आणि या दोन पक्षांची जी काही ताकद आहे त्या गावामध्ये जर आपण त्यांच्या विरोधात लढलो तर आपलं काय, या संभ्रमावस्थेतून बहुधा हा मार्ग निघाला आहे की जिथे शक्य आहे तिथे युती करूया, जिथे शक्य आहे तिथं महायुती म्हणून लढूया आणि जिथे शक्य नाही तिथं मित्रत्वाची लढाई करूया। राज्यात इतर महापालिकेत महायुतीतील ज्या पक्षाचं वर्चस्व असेल तिथे तो पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता जास्त आहे। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी अजित पवार यासह प्रफुल्ल पटेल आणि सगळ्याच मोठ्या नेत्यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत। प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळं स्थानिक नेतृत्वाची कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पातळीवर युती करायची करता येईल का नाही करता येईल त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल। आता आपल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू। ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्याला आम्ही वेगवेगळे लढू। तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाहीत, परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू। येणाऱ्या या जिल्हा परिषद, आपला पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं शक्य असेल तिथे आपण जरूर युती करू, पण जिथे शक्य नसेल आपण आपला ताकदीवर लढायचं आहे। पण त्याच्यासाठी आजपासून सगळ्या लोकांनी तयारीत लागावं लागेल। आपल्याला एक योग्य आपली भूमिका हे बजावावं लागणार आहे। नाशिक आणि नागपुरात भाजपनं रणशिंग फुंकलाय। नागपुरात भाजपनं संपूर्ण 151 जागा लढायला हव्यात असं मत आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केलंय। तर नाशिकमध्ये भाजपनं 100 जागांचं टार्गेट ठेवलंय।
मी जर संदीप जोशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणेल तर मी तर हेच म्हणेल की भारतीय जनता पार्टीने सर्व जागा लढवल्या पाहिजे. परंतु ज्या वेळेला तुम्ही महायुतीत आहे त्यावेळेला असं काही घडत नसतं. त्यामुळे जे काय वरती ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. आम्ही मुळात नाराज 100+ दिलेला आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की 100+ हे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या तिकिटावर उमेदवार निवडून येतील आणि त्याची तयारी आमची पूर्ण चालू आहे. नाशिकमध्ये भाजपला मित्रपक्ष शिवसेनेकडून थेट आव्हान मिळालंय, तर दुसरा मित्रपक्ष राष्ट्रवादीची ही पूर्ण तयारी आहे. महायुतीमध्ये इलेक्शन लढावं नाही लढावं याचा निर्णय मला वाटतं महायुतीचे नेते घेतील. परंतु या जिल्ह्याचा जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही मात्र तयारी अशा पद्धतीनं करतो आहोत की महायुती झाली तर महायुतीसह, आणि महायुती जर कुठल्या यांनी टळली तर आम्ही स्वतंत्र लढायला सुद्धा पूर्णपणे तयार आहोत. 122च्या 122 सीट आम्ही निवडून आणू शकतो. ही सगळी स्वबळाची भाषा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांनाच सबुरीचा सल्ला दिला. हे निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतात अशी आठवणही करून दिली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे त्याच्या अगदी विरोधी मत आशिष शेलारांनी व्यक्त केलंय. भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे. बाकी कोणालाही हा अधिकार नाही. आमची भूमिका पक्की आहे. महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत. एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुतीसोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे. असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या, आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला. आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी. बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे. कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही. हा सर्वस्वी अधिकार सातारा जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षांचा आहे. त्याच्यावर चर्चा करणं कोर कमिटीचं काम आहे. कोर कमिटीमध्ये ज्यांची नावं आपण घेतली तेही सदस्य आहेतच, आणि त्यामुळे योग्य वेळेला निर्णय करून अध्यक्ष त्या सांगतील. हा अभावानेच दिसणारा असमन्वय भाजपच्या 2 नेत्यांच्या बोलण्यात या निमित्तानं दिसलाय. कुणी म्हणतंय स्थानिक पातळीवर निर्णय होणार, तर कुणी म्हणतंय पक्षातील वरिष्ठ ठरवणार. महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर मात्र हे वेगळंच कन्फ्युजन उभं राहिलं. त्यासोबतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच तर ते एक मोठं आव्हानही मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये महायुती समोर असणार आहे. तुर्तास मुंबईत एकत्र आणि इतर ठिकाणी स्वबळावर असं युतीचं ठरलं असण्याची शक्यता जास्त आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.